आता माझी रास. येस. ओ माय गॉड, आय हॅव टू बी अलर्ट. मी पिवळं घातलं, हिरवं घालायचं होतं यार. मम्मा कशी दिसते मी? थांब ग जरा, ऐकू दे ना मला. काय ऐकतेस तू? हॉरोस्कोप ऐकतेय माझा. आपले दिवस कधी बदलणार? बदलणार बदलणार, दिवसही बदलणार. हाय गॅरी. एक मिनिट, बाजूला बाजूला होती. काय गं? चुप. काय जॉब मिळाला? अरे या काय अशा जाब विचारल्यासारख्या बोलतायत माझ्याशी? जॉब काय असा सहजासहजी मिळतो का? चाललोय जॉब इंटरव्ह्यू साठीच चाललोय. नाईस. आणि बच्चा बाकी डिटेल्स सांगेनच संध्याकाळी. पण यु नो व्हॉट, मी ना फार पॉझिटिव्ह फील करतो या इंटरव्ह्यू बद्दल. म्हणजे मला असं वाटतं की काम होईलच मोस्टली. म्हणजे इनिशियल बोलणी झाली आहे तर अंदाजे एक 2 करोडचं पॅकेज तरी मी डिमांड करेन. वाव. 2 करोड मंथली? बरे आहात ना? मंथली 2 करोड कोण देणार आहे हो? अॅन्युअल पॅकेज 2 करोडचं. आता बाकी त्याच्यामध्ये पर्क्स असतातच, म्हणजे शोफर ड्रिव्हन कार, एखादा फ्लॅट वगैरे असेलच. म्हणजे आपलं व्हेरी ओन. वाव. तुझ्या तोंडात ऑमलेट पाव. ए मला पण घ्या तुमच्या त्या ड्रीम विला मध्ये. केड्या, आता ड्रीम बीम काही नाही, सगळं रियालिटी मध्ये होणार आहे. तू बघच, आजचं काम झालं ना की तुम्हाला गुड न्यूज द्यायला येतोच मी, की तुला मस्त पार्टी देतो. बघ पार्टी, मला तर मला पण पाहिजे पार्टी. बच्चा तुला पार्टी काय, आपण तर किती लाड कर. कुठे 300 करोड आणि कुठे 2 करोड? काय म्हणाला? काय नाही कुठे काय. त्या म्हणताय जावाई बापू इंटरव्ह्यूला जात आहे, पाया पडा. हा म्हणजे तशी आशीर्वादांची गरज आहेच मला. हा प्लीज आशीर्वाद द्या. 500 करोड होऊ दे. तथास्तु. थँक्यू आणि प्लीज विश मी लक. हा मी झालं की सांगतोच तुम्हाला. ओके येस. बाय बच्चा. ऑल द बेस्ट गॅरी. थँक्यू थँक्यू. लांब. चल चल रे. बाय. मम्मा मम्मी डेस्टिनेशन वेडिंग करेन. रेडीच आहे. हे ऑमलेट. ठीक आहे, नोकरी तर नोकरी. काहीच नसण्यापेक्षा निदान आमचं घर तरी चालेल. आनंद भाऊजी, आता तुम्ही लवकर घरी गेलात ना तरी चालेल. नाही नाही वहिनी, खूप काम पेंडिंग आहे आणि हल्ली सुट्ट्या होतात ना, सो राहू द्या, करतो मी काम. नाही, मला मान्य आहे तुमच्यावरतीच खूप काम पडलंय. त्यात पानवलकर सर पण नव्हते, सारखे येऊन जाऊन होते म्हणून. नाही, दॅट्स ओके, कम्प्लिटली ओके. गुरु असला की थोडी मदत झाली असती. आहे कुठे गुरु सध्या? आज इंटरव्ह्यूला गेले. काय? कुठे? मिस्टर संघवींच्या कंपनी. अरे बा, कमाल कंपनी आहे ती. ही नोकरी मिळाली तर बरं होऊन जाईल. ओ, मिळणारच. आणि मला असं वाटतं की इथे तिथे भटकण्यापेक्षा इट्स बेटर की तो तिथे गेले. म्हणजे त्याचं कॅलिबर, आणि मी नेहमी म्हणत आहे की त्याची कामात असलेली हुशारी, त्याला काहीच तोड नाही. ही इज ब्रिलियंट विथ हिज वर्क. काय झालं? मी त्याचं सांगू म्हणजे आता नाहीये गुरु आपल्या ऑफिसमध्ये. ती जागा पण रिकामी झाली आहे. सो ती रिकामी जागा भरावी लागेल ना आपल्याला. यांच्या जागेवर दुसरं कोण? आनंद भाऊजी, हे सगळं होत राहील, पण मनातल्या काही जागा अशा असतात ना ज्या कधीच भरल्या जात नाही, रिकाम्याच राहतात. May I come in, sir? Oh, come in, of course. Mr. Gurunath Subedar. So nice to see you. Same here, sir. It's been a long time. I know, और वो भी इस तरीके से मिले. Last time we met at a conference. right? Yes, absolutely right, sir. उसको भी शायद 5-6 महीने हो चुके होंगे और इन्हीं 5-6 महीनों में हालात कुछ बदल गए हैं. Change is the only constant. कभी हालात बदलते हैं, कभी लोग. बैठिए. Thank you. सर, मैंने अपना रेज्यूमे आपको ईमेल किया था, शायद आपने पढ़ ही लिया होगा. No. That is not required. I know everything about you. आपकी काबिलियत हमें पता है. This interview is just a formality. सर, फॉर्मेलिटी सही, लेकिन कुछ पूछिए तो सही. मतलब मैं भी अपनी काबिलियत के बारे में कुछ जान सकूं. Okay. I'll ask you one question. जी. But you can see that, like in the future,
हमारी कंपनी यहाँ से कितना आगे बढ़ेगी और हाउ व्हाट रोल कैन यू प्ले इन दैट? आपको तो सब पता है, इंटरव्यू लेने की जरूरत ही नहीं थी। सर तो मैं ये नौकरी, आपको मिली, द जॉब इज योर्स। थैंक यू सर। चलो आपकी ऑफिस है, क्या पियोगे, चाय या कॉफी? नहीं सर, कोई जरूरत नहीं। अरे ये ऑफिस आपकी है, द जॉब इज योर्स, क्या पियोगे, चाय या कॉफी? कॉफी विल डू। ओके, हाँ 2 कॉफी भेजना, एक जरा स्ट्रॉन्ग। ओके, ये ऑफिस में आपका स्वागत है। थँक्यू हार्टिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन। थँक्यू सर। मला तुम्हाला सांगता नाही येते मला किती आनंद झालाय। अरे अरे अरे, इतनी मराठी तो हमको आती है। हाँ, अरे 20 वर्षापासून मुंबईत राहतो तर इतकी मराठी तुम्हाला यायला पाहिजे, करेक्ट ना? करेक्ट सर, आई डेस्परेटली नीड दिस जॉब। मुझे पता था मैं आपके पास जैसे ही आऊंगा आप मेरी जरूर हेल्प करोगे। अरे जो जिसकी किस्मत में लिखा होता है ना, वो उसको मिलता है। थैंक यू सर। अच्छी बीवी और अच्छी नौकरी बड़े नसीब से मिलती है, और जब ये दोनों जाती है ना तो हाथ में बर्बादी आती है। राईट आई नो सर, पण मी माझं काम खूप चांगल्या पद्धतीने करेन ना। अरे देर इज नो डाऊट, तुमच्या कामाविषयी आम्हाला काहीही शंका नाही। थैंक यू सर। अरे जिसका गारंटर इतना स्ट्रांग हो, इसका काम अच्छा ही होगा ना। आई एम सॉरी, गारंटर? अरे मिसेस राधिका सुबेदार, you didn't know? She is such a strong businesswoman. In a short time, she has reached the top. I respect that. आता त्यांनी तुमची गॅरंटी घेतली तर आम्ही नाही कसं म्हणणार, बोलो? सॉरी सर, आई एम बिट कंफ्यूज। जब तुम्हारी बात निकली तो हमने उनको फोन किया जस्ट टू चेक फैक्ट्स। उन्होंने आपकी बहुत तारीफ की। एक्चुअली शी स्ट्रांगली रेकमेंडेड यू। अगर इतनी बड़ी हस्ती रेकमेंड करे तो जॉब तो मिलेगा ही ना। तो उनसे बात करने के बाद ही हमने आपको बुलाया। एक्चुअली यू गॉट दिस जॉब बिकॉज ऑफ हर। जब आप उनसे मिलो ना तो थैंक यू जरूर कहिएगा। हाँ, शी इज सच अ काइंड पर्सन। सर इफ यू डोंट माइंड, क्या मैं आपसे एक सवाल कर सकता हूँ? अब तुम मेरा इंटरव्यू लोगे? ओके, पूछो। सर अगर आपको किसी ने 2 चॉइस दिए, मेहनत की रोटी या फिर भीख में दिए हुए हीरे जवाहरात, तो आप इनमें से क्या सिलेक्ट करोगे? मैं भीख कभी नहीं दूं, नेवर। मैं भी नहीं सर, ये नौकरी नहीं चाहिए मुझे। गुरुनाथ, तुम होश में तो हो? सर मैं होश में नहीं था, लेकिन अब ये सब बात मेरी समझ में आ रही है। मैं समझ रहा था कि ये नौकरी मुझे अपने बलबूते पे मिल रही है, ना कि किसी के रिकमेंडेशन के ऊपर। मैं समझ रहा था कि आपने मेरी शायद पोटेंशियल जान के मुझे नौकरी दी है, ना कि किसी के कहने के ऊपर। सॉरी सर, लेकिन ये नौकरी नहीं चाहिए मुझे। गुरुनाथ, ऐसी गलती मत करो। ऐसी कंपनी में नौकरी इतनी आसानी से नहीं मिलती। यू रिग्रेट दिस। पहाड़ में कही है नोकरी आपकी, क्या असली फालतू नोकरी हवी आहे कोणाला? सॉरी सर, पण ही असली नोकरी मी घेऊ नाही शकत। तुम्हाला आणि त्या राधिका सुभेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो। I'm sorry sir, and thank you for your time. हे कोणाला फोन करते? गॅरीला। हे आता तो इंटरव्ह्यू मध्ये असेल ना, फोन कशाला करते त्याला? अरे हे बघ ना, ह्याच्यामध्ये त्यांनी वर्ल्ड टूरचं एक पॅकेज दिलंय, तर मला ते गॅरीला सांगायचंय म्हणून फोन करते। अगं पण इंटरव्ह्यू संपला असेल यार, आता इतका वेळ कोणी इंटरव्ह्यू देतं का? बरं, त्याला फोन केला ना की त्याला सांग की मला पण घेऊन जायला। मी तुला घेऊन जाऊ? हो, माझ्यासाठी एक छान कॉफी केलीस तर मी विचार करेन। क्या बात आहे, एका कॉफीत वर्ल्ड टूर। आत्ता आलो।
काय हा ही काय पद्धत आहे? नाही, पद्धतीच्या गोष्टी तू करू नकोस राधिका. तू काय लोकांचे आयुष्य घडवायचं काय मक्ता घेतलायस का? हे काय बोलताय तुम्ही? नाही, काही कळत नाहीये की कळून घ्यायचं नाहीये तुला? तुम्ही काय बोलताय ते मला अजूनही कळत नाही. त्या संगमींकडे माझी शिफारस करायची काय गरज होती? तुला काय वाटलं मला माझ्या कॅलिबरवर जॉब नाही मिळू शकणार? मी कुणाकडेही तुमची शिफारस केलेली नाही. हो, नाही शिफारस केली तर मग काय त्यांना हवेतून फोन आला? मला माहितीये ना नीट. तूच शिफारस केली आणि त्यांना फोन करून सांगितलं की बघा माझा नवरा माझ्या हाताखाली काम करत नाही, तुमच्याकडे काही काम असेल तर घ्या त्याला तुमच्या इथे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा माझा कुठलाही गैरसमज होत नाहीये, मला नीट माहितीये. हे पा मी शिफारस केलेली नाहीये. जेव्हा त्यांचा मला फोन आला तेव्हा मी त्यांना इतकंच सांगितलं की हा जॉब तुम्ही डिझर्व करता. दॅट्स इट. अरे मग ही शिफारस नाही तर काय? हीच शिफारस आहे ना. संगवींना मी गेली कित्येक वर्ष ओळखतो. जॉब मला ऑलमोस्ट मिळाल्याच जमावता, पण या तुझ्या शिफारसीमुळे लाथ मारून आज नाकारून आलोय ती नोकरी मी. ए राधिका, तुझ्या भिकेची गरज नाहीये मला. कुठलेही उपकार नकोय तुझे. मी माझ्या कॅलिबरवर वाटेल तेवढी मोठी नोकरी मिळवून दाखवू शकतो. एक वेळ नोकरी नाही मिळाली ना तर मी बघेन माझं काय करायचं ते. या तुझ्या कुबड्यांची गरज नाहीये मला, कळलं? आणि डोंट वरी, या तुझ्या दिलेल्या नोटीस पिरियड मध्ये नाही चांगला जॉब मिळून दाखवलं ना तर बघच शिफारस करते. मी काय याला सांगणार, आता फोनच उचलत नाही. लास्ट. अरे यार, शनायाचा फोन. आता हिला काय सांगू? हॅलो गॅरी, हा बोल बोल. हाय. कसा होता इंटरव्ह्यू? मिळाला ना तुला जॉब? अरे आय एम 100% शुअर तुला मिळालाच असेल. शनाया ऐक ना, ऐक. हॅलो. नाही नाही, तू ऐक. हे बघ, आपण आज सेलिब्रेट करूया, डिनर साठी बाहेर जाऊया. ओके, संध्याकाळी भेट मला. मी तर जाम एक्साइटेड दिसते. आता काय करू? जाऊ दे, भेटूनच सगळं सांगतो. आपण भेटूया ना? हो भेटूया. मग मी तुला हॉटेल कुठलं ते मेसेज करते. ओके, लव्ह यू. बाय बाय. आता काय करायचं सौमित्र तूच सांग. यांनी तिथेही नोकरी करायला नकार दिलाय. राधा, जाऊ दे ना. हे गुरुचं असंच चालू राहणार आहे. ओ, पण याचा दोष माझ्यावरती आला ना. अरे तुझा काय संबंध आहे राधा? कारण मी यांच्या नावची शिफारस केली होती म्हणून तर यांनी जॉब सोडला ना. राधा एक मिनिट. हे असला विचार करणाऱ्या लोकांचा तू का विचार करतेस? हा, ही चांगली अपॉर्च्युनिटी पण यांनी घालवली ना. अशी संधी पुन्हा मिळणार नाही सौमित्र. राधा एकच सांगू का तुला? प्लीज ऐकशील का? यापुढे गुरुसाठी काहीही विचारायला कोणीही फोन केला ना तरी नो कमेंट्स असं सांगायचं. काहीही बोलायचं नाही त्याच्याबद्दल, कळलं? असं बोललं तरी प्रॉब्लेम आहे. बरं ठीक आहे, चल तू म्हणतोयस तर तसं करून बघेन. यापुढे असं काही झालं तर सांगेन. तुम्ही तुमच्या अनुभवावरून ठरवा, ठीक आहे? बेटर. आणि तुला एक सांगतो राधा, या गुरुला ना प्रचंड इगो आहे. खूप इगो आहे. आणि हा जो इगो आहे ना तोच एक दिवस त्याचा घात करणार आहे, बघ तू. एक्सक्यूज मी, ऑर्डर द्यायची होती. मला हवं आहे एक अमेरिकन चॉपसी, एक ग्रिल्ड चिकन सँडविच, एक पास्ता अँड व्हाईट सॉस आणि एक सीझर सॅलड ऑन द साइड्स. आणि त्याच्यानंतर डेझर्टसाठी मला एक फालुदा हवा आहे. आणि 2 फालुदा प्लीज पार्सल करा प्लीज. ओके, आणि एक स्वीट लाईम सोडा. तुला काही हवंय गॅरी? 3,500 रुपये. व्हॉट? अच्छा, ऑलरेडी 3,500 रुपयांपर्यंत बिल येईलच याचं. आता बस ना, म्हणजे मला वाटतं पुरेल एवढं. ओके, तुम्हाला सांगितलेलं तुम्ही घेऊन या. ओके, थँक्यू. काय झालं गॅरी? तुझा चेहरा का असा पडलाय? नाही, आय एम ओके. तुला तुझ्या नवीन कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर मिळालं असेल ना? मला दाखव ना प्लीज. आय एम व्हेरी एक्साइटेड. ते ऍक्च्युली तुझा इंटरव्ह्यू कसा झाला बाय द वे? तू काही सांगितलंच नाहीस.
पण तसा तू स्मार्ट दिसत होतास. आय एम शुअर तुला जॉब मिळाला असणार. तुला पाहिजे तसं पॅकेज मिळालं ना. आय न्यू इट. मम्माला ना मी आता सांगणार आहे आणि मी तिला आधीपासूनच सांगत होते की तुला हा जॉब मिळेलच. आय वॉज 100% शुअर. बच्चा मी ऍक्च्युली तेच बोलणार होतो तुझ्याशी. हां आणि बाकी एव्हरीथिंग वॉज सेट. म्हणजे असं काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे जसं मला एक्सपेक्टेड होतं तसं होईल असं वाटतही होतं. पण मीच त्या जॉबला नाही म्हणालो. व्हॉट? तू बस ना मी सांगतो ना. गॅरी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अरे ह्या जॉब साठी ना स्वप्न बघतात लोक. इट्स अ ड्रीम जॉब. लोकांना बघायलाही मिळत नाही आणि तुला डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर मिळत होतं तर तू नाही म्हणून आलास. हाऊ डे यू? तू माझं ऐकून तर घे ना बच्चा. अगं मी कशासाठी या जॉबला नाही म्हणालो हे जर ऐकलंस ना तू तर तुलाही पटेल ते. काय 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 झालं तिथे? अरे जिसका गारंटर इतना स्ट्रांग हो उसका काम अच्छा ही होगा ना. आई एम सॉरी. गारंटर? अरे मिसेस राधिका सुबेदार. मैं समझ रहा था कि आपने मेरी शायद पोटेंशियल जान के मुझे नौकरी दी है, ना कि किसी के कहने के ऊपर. सॉरी सर, पण ही असली नोकरी मी घेऊ नाही शकत. तुम्हाला आणि त्या राधिका सुभेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो. अरे यार पण गुड फॉर नथिंग तुझं नाव रेकमेंड केलं. यात वाईट काय आहे? अरे पण राधिकानं का मला रेकमेंड करावं? राधिकानं रेकमेंड केल्याशिवाय काय मला जॉब नाही मिळणार आहे? पण कधी? आणि यार गॅरी मी मम्माला काय सांगू यार? तू ना यार माझा मूडच खराब केलास यार. शी. बच्चा तू टेन्शन घेऊ नकोस. ओके, तुला काय वाटलं राधिकाने रेकमेंड नाही केलं तर मला जॉब नाही मिळणार? अगं मी गुरुनाथ सुभेदार आहे. गुरुनाथ सुभेदार. या राधिकाच्या रेकमेंडेशनची भीक नकोय मला. मी माझ्या बळावर 1 नाही 10 नोकऱ्या मिळवेन. 10. तिला काय वाटलं असंच रेकमेंड केलं म्हणजे काय उपकार केले? तिच्याशिवाय मला जॉब नाही मिळणार? अरे आज तिच्या समोर जाईन, मोठा जॉब मिळवेन आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला म्हणेन की हे बघ मी काय कमवलंय ना हे दाखवतो तुला. माझं कॅलिबर काय तुला माहिती तरी आहे का? रेकमेंड करते मला. तू अजिबात टेन्शन घेऊ. तू मागवा काय मागवायचं. पैशांची काळजी करू नकोस. काही दिवसांचा प्रश्न आहे बच्चा. जस्ट अन फेज. का बाई अजून आलं नाही या पुट्ट? गेले देव जाणे. गेला असेल नाही तर नाही तर शण्याकडे ताडीकडे. आई नाही का तुम्हाला सांगितलं नाहीस व गुरुला नोकरी मिळाली का? नाही आई, त्यांना नाही मिळून राहिली नोकरी. बर झालं बाई नाही मिळाली नोकरी त्या. हे काहून असं बोलताय? मग का आबर त्याला नोकरी मिळाली असे तर मग तो गेला असता ना आपल्या बरोबर राहिला असता का? शण्यासोबत लग्न केलं असतं आणि काय निघून गेला असता. बरं झालं ना नोकरी नाही मिळाली. निदान आपल्या डोळ्या देखत डोळ्यासमोर तर राहील ना. आई असा विचार काहून करताय तुम्ही? मग का करू बाई? माय आहे ना मी ताई. आई आहे मी ताई म्हणून मला त्याबद्दल वाटते. गुरुला का नाही त्याची किंमत नाहीये पण मला त्याची किंमत आहे. त्यामुळेच तर मी आई झाले का नाही. जगात सगळ्यात पहिल्यांदा तोच मला आई म्हणला का नाही. मग त्याला एवढ्या लहानाचा मोठा केला ते का संबंध तोडायला का? त्याला विसरायला का? राधिका जगातली कुठली माय पाय बरं आपला लेक कसाही असू दे त्याला कधी विसरत नाही. त्या विचार करणं कधी सोडत नाही. मला खूप त्रास होते बयाचा. डोकं कसं अगदी भणाडून जाते. पण कधी कधी असं वाटते ना एकदम चमत्कार व्हावा. सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटून जावेत. सगळे सुखी व्हावेत या जगामध्ये. तुम्ही सुखी, आम्ही सुखी, सगळे सुखी. आई तुम्हाला खरंच असं वाटतं का? पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल? आस माय आस. आशा मनामध्ये टिकून असते का नाही? आणि हे जग आशेवर टिकून असते. आली परम एक
एक आई आहे आणि तिकडे शन्याची आई. त्या आता मोठी स्वप्न रंगवत बसल्या असतील यांच्या नोकरीवरती मजा मारायची. पण आज त्यांचा नक्की भ्रमनिरास होईल जेव्हा त्यांना कळेल की यांना नोकरी मिळालीच नाहीये.